नमस्कार मित्रांनो. आपण जर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ पेन्शन योजना किंवा दिव्यांग योजना असेल, विधवा महिला पेन्शन योजना असेल किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर सरसकट सगळ्याच निराधार व दिव्यांग बांधवांना ₹5,000 मिळणार का? अनुदानात वाढ होणार का? तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ या व्हिडिओतील सर्व माहिती अतिशय महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल, की आता आपलं अनुदान वाढणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया मित्रांनो, अजूनपर्यंत डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी-आर आलेला नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव चिंतातूर झालेले आहेत, काळजीत आहेत. ते एकच प्रश्न उपस्थित करत आहेत, की आता डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार? त्या संदर्भातील जी-आर येणार की नाही? तर अशा प्रकारच्या कमेंट्स वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, कालच्या माहितीनुसारच नुकताच आता लाडकी बहिणीच्या योजनेचा जो जी-आर आहे तो आलेला आहे आणि तो सुद्धा सामाजिक न्याय विभागानेच काढलेला होता. त्यामुळे आता लवकरच आपला डिसेंबरचा हप्ता जमा होण्यासंदर्भातील जी-आर सुद्धा येणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता लवकरच जमा होईल. परंतु मित्रांनो, आपल्याला माहीत आहे का, की 8 डिसेंबरपासून महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये विविध प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्यानुसार लाभार्थ्यांना लाभ दिले जातात. तर मित्रांनो, अगदी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ विकलांग संघर्ष समितीने जे काही आंदोलन केलं होतं, तर त्या आंदोलनातील महत्त्वाची मागणी अशी होती, की सरसकट सगळे दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहेत, तर यांना सरसकट ₹5,000 अनुदान दर महिन्याला देण्यात यावं. म्हणजे या अगोदर की जे निराधार बांधव आहेत, तर त्यांना ₹1,500 अनुदान दिलं जाते. काही दिव्यांग बांधव आहेत, त्यांना सुद्धा ₹1,500 अनुदान दिलं जातं. तरी हे दिव्यांग असून पात्र असलेले वाढीव अनुदानासाठी तरी त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता ₹1,500 जमा झालेला आहे. त्यामुळे ही जी काही तफावत दिसून येते, सगळ्या निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांमध्ये शासनाने जो काही भेद वेगळा केलेला आहे किंवा वेगवेगळे अनुदान देऊन खरं तर सगळ्या दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदानाप्रमाणे ₹2,500 त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होते. परंतु तसं होताना दिसत नाही. काहींच्या बाबतीत ₹2,500 त्यांच्या खात्यावर जमा होतात, तर काहींना मात्र ₹1,500 मिळत आहेत. त्याचबरोबर जे इतर निराधार बांधव आहेत, विधवा महिला आहेत, तर त्यांचे आर्थिक हाल अतिशय हलाखीचे आहेत आणि त्यांच्या अनुदानामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे त्यांचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे सरसकट संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार पेन्शन योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांचं सरसकट अनुदान वाढ करून त्यामध्ये ₹5,000 दर महिन्याला देण्यात यावा. तर अशा प्रकारची महत्त्वाची मागणी विदर्भ विकलांग संघर्ष समितीने केली आहे. आणि मित्रांनो, याची दखल आता शासनाला घ्यावी लागेल आणि होऊ शकते याच विधिमंडळामध्ये या संदर्भात मोठी चर्चा होऊ शकेल आणि होऊ शकते की दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहेत आणि विधवा महिला आहेत, यांचा मानधन आता वाढू होऊ शकते. तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या विषयाबाबत जी काही विधिमंडळामध्ये चर्चा होणार आहे, तर त्या चर्चेकडे पूर्णपणे आपलं लक्ष असणार आहे. संपूर्ण माहिती आपण एकत्रित गोळा करून त्या संदर्भात जे काही निष्कर्ष येतील, ते आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. त्यामुळे काही दिव्यांग बांधव आहे, निराधार बांधव आहे, या संदर्भात ज्या काही चर्चा होतील, निर्णय घेतले जातील, तर ते पूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, तसेच व्हिडिओ लाभार्थी बांधवांपर्यंत शेअर केले नसतील आपल्या मित्रांपर्यंत, तर लगेच शेअर करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत, महाराष्ट्रातील सर्व आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून लय भारी माहिती जी बदल घडवेल आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.